निवडणुकीतून माघार घ्या अन्यथा संतोष देशमुख करू पुण्याच्या आपच्या उमेदवाराला अज्ञात व्यक्तीकडून धमकी देण्यात आली। अज्ञात आरोपीवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। मात्र निवडणूक स्थगित असतानाही नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारालाच धमकी देण्यात आल्यानं खळबळ उडाली। पालघरच्या डहाणू इथं दुबार नाव असलेल्या मतदारांना मतदानापासून रोखलं। प्रभाग क्रमांक 12 मधील मतदान केंद्रावरचा हा प्रकार आहे। यादीत दुबार नावं असले तर त्यात मतदारांची चूक काय असा प्रश्नही विचारण्यात आला। उद्या लागणाऱ्या निकालाऐवजी सर्व मतमोजणी 21 डिसेंबरला होईल। हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाकडून काल हा महत्त्वाचा निर्णय देण्यात आला। प्रभादेवी रेल्वे पूल पाडण्यासाठी आवश्यक रेल्वे ब्लॉकचे नियोजन करताना मध्य रेल्वेची दमछाक होते। या कालावधीत दादर ते सीएसएमटी मार्ग बंद केल्यास रेल्वे सेवांवर मोठा परिणाम होणार आहे। त्यामुळे 15 तासांचा ब्लॉक कसा घ्यायचा असा प्रश्न आता मध्य रेल्वेला पडलाय। सुरुवातीला मध्य रेल्वेच्या भागात पाडकाम करण्यात येणार असून ब्लॉकचं नियोजन सुरू आहे। 5 डिसेंबरच्या मध्यरात्री परळ ते कल्याण आणि कुर्ला ते वाशी पनवेल दरम्यान 12 विशेष लोकल चालवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने अनुयायी दादरच्या चैत्यभूमीवर येतात। देशभरातून गेल्या काही दिवसांपासून सातत्याने डिजिटल अरेस्टच्या माध्यमातून सामान्य नागरिकांची फसवणूक केली जाते। या फसवणुकीबाबत सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी केंद्रीय अन्वेषण विभागाला म्हणजेच सीबीआयला डिजिटल अरेस्ट फसवणुकीची देशव्यापी चौकशी सुरू करण्याचे आदेश दिले। दिग्गज दिग्दर्शक व्ही शांताराम यांची कथा आता मोठ्या पडद्यावर उलगडणारे। अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी चित्रपटात व्ही शांताराम यांची भूमिका साकारणारे व्ही शांताराम या चित्रपटाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित झाले।